नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझा अनुभव या पाठातील मागील भागात आपण पाहिले की लेखक, रीमा, आई आगगाडीने प्रवास करून मामाच्या गावाला जातात आणि स्टेशनवर मामा बैलगाडी घेऊन आलेला असतो. लेखक, रीमा आणि आई यांना घेण्यासाठी घरी जाताना त्यांना संध्याकाळ होते आणि संध्याकाळच्या वेळेस वातावरणात एक शांतता पसरलेली असते. त्यामुळे वातावरणातील गायीचे हंबरणे, बकऱ्यांचे बेबे, पक्ष्यांचे किलबिलणे हे सर्व आवाज जणू काही वातावरणात मिसळूनच गेलेले असतात आणि हे सगळं ऐकून मुलांची मनं हे आनंदाने थुई-थुई नाचू लागतात. तर चला आपण आज त्या पुढील राहिलेला उर्वरित भाग पाहूया. माझा अनुभव. घरी येताच तोंडभर हसून मामींनी आमचे स्वागत केले. मामांची मुले राजू अन चिमी आमचीच वाट पाहत होती. आम्ही एकमेकांना कडकडून भेटलो. आजी हळूहळू चालत, काठी टेकवत टेकवत आमच्या जवळ आली. आम्ही आजीला बिलगलो. तिने आम्हाला जवळ घेतले. आमच्या डोक्यावरून, तोंडावरून हात फिरवला. तिच्या हाताचा थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ अन बोलका होता. आम्हाला खूप गहिवरून आले. दुसऱ्या दिवसापासून नुसती धम्माल. विहिरीवर पोहायला जाणे, शेतात बागडणे, आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या, पाडाचा आंबा तोडून खाणे, बैलगाडीतून मामांबरोबर फेरफटका मारणे, आज शेतावर तर उद्या आमराईत मामांबरोबर फिरायला जाणे. रोज मजाच मजा. आमची सुट्टी कधी संपली हे आम्हाला समजलेच नाही. आम्ही परत गावी आलो. तर पहा मुलांनो, माझा अनुभव यामध्ये लेखकांनी तुम्हाला त्यांच्या सुट्टीच्या दिवसामध्ये आलेले अनुभव व्यक्त केलेले आहेत. तर आता आपण पाहूया ते मामाच्या गावी पोहोचल्यानंतर त्यांना काय काय अनुभव आले. तर ते घरी गेल्यानंतर मामींनी तोंडभर हसून त्यांचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर मामांची छोटी छोटी 2 मुलं होते, राजू आणि चिमी. हे त्यांची वाटच पाहत होते, रीमा आणि लेखकांची, की कधी येतात आणि कधी आम्ही एकमेकांना भेटतो आणि कधी मस्ती मज्जा करतो. आणि आजी देखील तिथेच होती. आजी आम्हाला बघितल्यावर आजी हळूहळू चालत आली, काठी टेकवत टेकवत आमच्या जवळ आली आणि आल्यानंतर तिने आम्हाला कडकडून मिठी मारली, प्रेमाने जवळ घेतले. तिने आम्हाला जवळ घेतले आणि आमच्या डोक्यावरून, तोंडावरून प्रेमाने हात फिरवला. तिचा तो थरथरणारा स्पर्श खूप बोलका होता. जणू काही ती खूप काही बोलून गेली आमच्याशी. आम्हाला खूप गहिवरून आले. आमचं खूप मन भरून आलं. दुसऱ्या दिवसापासून नुसती धम्माल, मज्जा. पोरं विहिरीवर पोहायला जातात, शेतात बागडतात, आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या तोडतात, पाडाचा आंबा तोडून खातात. तसेच बैलगाडीमध्ये बसून मामाबरोबर शेतामध्ये, गावामध्ये फेरफटका मारायला जातात. आज शेतावर जातात तर उद्या आमराईमध्ये मामाबरोबर फिरायला जातात. रोजचीच त्यांची ही मज्जा, मस्ती, धम्माल चालू असते. आणि अशा प्रकारे लेखक, रीमा यांची सुट्टी कधी संपली ही यांना कळालंच नाही आणि त्यामुळे ते परत गावी आले. तर पाहूया यामध्ये काही शब्दार्थ आणि वाक्यप्रचार देखील आलेले आहेत तुम्हाला. बिलगणे म्हणजे प्रेमाने मिठी मारणे, तोंड भरून हसणे म्हणजे खूप आनंदाने हसणे, गहिवरून येणे म्हणजे मन भरून येणे, फेरफटका मारणे म्हणजे फिरून येणे, धम्माल करणे म्हणजे मज्जा करणे, आमराई म्हणजे आंब्याची बाग.